अर्ध काम इकडं ना अर्ध काम तिकडं. काय म्हणजे शाळा म्हणजे तुमच्यात कोणी शिकलेलंच नाही आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कुणीच शिकलेलं नाही. तुमच्या इतके काही इथे लोक राहतात? नाही नाही, त्याच्या आधी सगळ्यात हायेस्ट शिक्षण कोणाचं आहे? आमच्या सुनाचं किती शिकलेत त्या? 7वी. 7वी शिकलेत, हायेस्ट शिक्षण. हो. तुम्ही काय शिकले की नाही? नाही, तुम्हाला वाचता येतं? काहीच नाही. आमच्या मालकाला फक्त अंगठा आहे बघा आमचा. होय, तुम्हाला पण तुम्ही सही म्हणत वगैरे का नाही सही कर तरी सही येणार नाही आम्हाला, फक्त अंगठा. पैशाचा व्यवहार मग कसं समजतो? काही नाही. एक पोरगणी पोरगी शिकली, ती हुशार आहे पोरगी. ती काय करते? ती शाळेत आहे ना, ती कुठल्या शाळेत आहे? ती तिकडे ते दिलं तिकडे. म्हणजे लग्न झालंय? लग्न झालं, शाळा शिकती. कितवीला आहे ती? 10वीला. एवढ्या 7वीतच लग्न केलंय, म्हणजे आम्हाला कारखाना करावा लागतो. पण एवढ्या लवकर लग्न कसं काय केलं तुम्ही? आता आम्हाला कारखाना करावा लागतंय, कोणाच्या जीवाला लेकर सारा. आपण वय किती होतं? 7वी म्हणजे तिला लहान झाली की? लहान झाले, पण आपलं सासू सासर नाही तर वारली. तुम्ही कधी असं अपेक्षा काही मांडली तिथल्या तुमच्या नाही, नाही. नेत्यांकडे? तर तुमच्यातले नेते भरपूर चांगल्या लेवलवर काम करतात. नेते आमचे चांगले असले आम्ही इकडे येतच नाहीत, पण नेतेच आमचे बरोबर नाहीत. म्हणजे कधी तुमच्यापर्यंत ते पोहोचले नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही नाही. एज्युकेशन शिकलाय वगैरे? 8वी. 8वी शिकलाय तुम्ही? अरे वा. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं ना शिक्षण घ्यावं? वाटत होतं शिक्षण घ्यावं, पण आई वडिलांची परिस्थिती नव्हती, ते बी हेच काम करतात. अच्छा, तुम्ही तिकडच्याच आहे? होय, म्हणजे बारामतीकडचे. तुम्ही बारामतीचे आहे? होय, अच्छा, बारामतीत कुठले? बारामतीत माळेगाव साखर कारखाना. अच्छा, तिकडचे आहे तुम्ही? हो. अच्छा अच्छा. तुमचं लग्न झालं? होय, 9 वर्ष झाली. 9 वर्ष लग्न झालं. तुमची ते मुलं? मालक आहेत. मग तुमचं आता तुम्हाला काय वाटतं, तुमची जी मुलं आहेत लहान, तर त्यांचं शिक्षणाचं तुम्हाला असं पुढं काय व्हावं असं वाटतं? म्हणजे जे आम्ही केलंय ते आमच्या मुलांनी नाही केलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून ते दिसतंय म्हणजे नाही केलं एज्युकेशनचं पाहिजे. महत्व काय आहे ना. तर आजच्या व्लॉग मध्ये आपण ऊसतोड कामगार यांचं आयुष्य कसं आहे, म्हणजे 6 महिन्याला ते त्यांचा मराठवाड्यामधलं आपलं घर सोडून, तो रिजन सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात आणि इथे येऊन मग इकडे असे एवढे अवजड काम करतात, एकदम हालाकीचं काम करतात. तर त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांची जीवनचर्या कशी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न मी आपल्या व्लॉगच्या माध्यमातून केलेला आहे. सो खूप भयानक परिस्थिती अजूनही आहे 2026मध्ये. त्यांची 2री-3री पिढीसुद्धा हेच काम करते आणि होप सो पुढच्या पिढ्या त्यांच्या शिकल्या पाहिजेत असं मला पर्सनली वाटतं. पण कधी हे चेंज होणार आहे माहिती नाही आहे.